हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 21 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं काही गुंड देसाई फॅमिलीशी भांडत असतात. भाऊवर आशूवर हातही उचलतात आणि कीर्तीलाही ढकलून देतात. हे सगळं शिवा मंदिरात शपथ घेत असताना सगळं ऐकत असते आणि तिचे सगळ्या नजरा बाहेर असतात. इकडे शिवा आईने पकडलेला घट्ट हात कसाबसा सोडवते आणि तेवढ्यात ठेवलेलं नारळ उचलते आणि तिथून नेम लावते आणि त्या गुंडाच्या डोक्यावर मारून फेकते. तेव्हा कीर्तीचा चेहरा कुंकवाने पूर्ण लाल भरलेला असतो. ती शिवाकडे बघते आणि गालातल्या गालात हसते. तेव्हा संपदा, नेहा सगळे शिवाकडे बघून गालातल्या गालात हसतात. तेव्हा शिवा बोलते, ज्यांच्यासमोर हातपाय पसरवायचे नसतील ना तर आपल्यालाच हातपाय उचलावे लागतील. तेव्हा कीर्ती उठून बाजूला होते आणि शिवा हाताचं कडं वरती करून बोलते, सॉरी आई. तेव्हा वंदना येते आणि बाई आजीला बोलते, आई आई अहो शिवानी. तेव्हा बाई आजी बोलते, वंदे कशाला काळजी करतेस अगं? शिवाय ती शिवा माझ्या कैलासाची लेक आहे आणि माझी नात आहे. तेव्हा वंदना बोलते, तुमच्या पुढे तर बोलूनच उपयोग नाही. तेव्हा बाई आजी बोलते, जा. तेव्हा शिवा एक गुंडासोबत 2-2 हात करते. तेव्हा बाई आजी बोलते, आपट चेचट चांगली. हे सगळं आशू, लक्ष्मण काका, भाऊ, सीताई बघतच असतात. तेव्हा वंदना डोक्याला हात लावून घेते आणि कीर्ती गालातल्या गालात हसत असते. तेव्हा सीताई शिवाकडे रागाने बघत असते. दिव्या गालातल्या गालात हसत असते. शिवा एकेका गुंडाला मारत असते. तेव्हा कीर्ती मनातल्या मनात बोलते, बिचारी शिवा आम्हाला वाचवायला आली पण स्वतः अडकली. तेव्हा कीर्ती लंगडत लंगडत येते, आई अगं जाऊया का घरी? तेव्हा भाऊ बोलतात, कीर्ती तुला काही लागलं नाही ना? तेव्हा कीर्ती बोलते, ठीक नाही आहे मी, पण मला कुणाच्या मदतीची गरज नव्हती भाऊ. तेव्हा सीताई बोलते, काय गरज होती हिला हे सगळं करायची? तेव्हा संपदा बोलते, काकू कीर्तीताईचा अवतार बघ आणि डंबोला पण मारच होते, मग तिने काय त्यांना सोडून द्यायचं? तेव्हा कीर्ती बोलते, एक मिनिट, मदत करणं वेगळं आणि स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पुढे पुढे करणं वेगळं, आणि हिने तेच केलं आहे. तेव्हा सीताई बोलते, गुरुजी आता कळलं तुम्हाला की का ही मुलगी आमची सून नाही आहे ते, आणि नेहा आमची सून का होणार आहे ते? अहो आमच्या घराला लक्ष्मी हवी. तेव्हा भाऊ बोलतात, सीता लक्ष्मी काय दुर्गा काय, दोन्ही रूपच, पण दोन्ही रूप पूजनीय आहेत ना. तेव्हा सीताई बोलते, मग काय हिला देव्हाऱ्यात बसवायचं आहे का आता? तेव्हा भाऊ बोलतात, मग हिला देव्हाऱ्यात बसवू नका, पण तिने आता काय केलं आहे ते तरी विसरू नका. आज जर तिनं मदत केली नसती तर आपली कीर्ती वाचली असती का त्या गुंडांपासून? काय रे आशू, तू तरी समजून सांग तुझ्या आईला. तेव्हा आशू बोलतो, भाऊ मला असं वाटतं की शिवानी जे केलं ते करायची गरज नव्हती. मी माझं बघून घेतलं असतं अहो. तेव्हा बाई आजी बोलते, आशू अरे माझा विश्वासच बसत नाही आहे की हा आशू तो असू आहे म्हणून, ज्याला मी माझा नातू मानलं होतं, जो आमच्या घरचा मुलगा होता, तो हे असं बोलतोय. तेव्हा शिवा बोलते, आजी थांब राहू दे. तेव्हा बाई आजी बोलते, अगं काय चुकलं गं तुझं? मदत करते यासनी हे चुकलं का? की त्याच्यावर प्रेम केलंस हे चुकलं? आणि प्रेम करणं हा जर गुन्हा असेल ना तर लेकरा कोणी कोणावर प्रेम करणार नाही गं. तेव्हा बाई आजी बोलते, हे बघ शिवा तुझं काही बी चुकलेलं नाही आहे. माझ्या कैलासाची लेक आहेस तू. चुकीच्या मार्गावर माझं लेकरू कधी बी जाणार नाही. तेव्हा बाई आजी बोलते, वंदे हिला सारखं सारखं थांबू नकोस, सांगून ठेवते तुला. तेव्हा शिवा वंदनाला बोलते, आई सॉरी. आई हे बघ, आज कीर्तीताई होती तिथे, उद्या त्या जागी आपली दिव्या असेल तर काय करायचं? आई अगं नेहमी काय वाट बघत बसायची का कोणीतरी पुरुष येईल आणि आपल्याला मदत करेल? बाईने बाईची मदत केली पाहिजे. मनगडात जोर आणून उभं राहिलं पाहिजे. आई मी सून कशी ना हे नंतर, पण आई मी एक मुलगी म्हणून माझ्या आई बहिणीवर जर अन्याय होत असेल ना तर तो नाही सहन करू शकत. मग आपल्याशी कोण कसं वागतंय काय वागतंय ते महत्त्वाचं नाही आहे मला. तेव्हा आशू बोलतो, पण आत्ताच का? नाही मी सांभाळून घेतलं असतं ना. फार तर काय झालं असतं, मी मार खाल्ला असता मार, मी बघून घेतलं असतं. तुला दरवेळेस मध्ये पडायची काय गरज आहे शिवा? तेव्हा नेहा पुढे येते आणि बोलते, आशू हे सिरियसली तू बोलतोयस की तुझ्यातला मेल इगो का शिवाबद्दल असलेला राग? तेव्हा आशू बोलतो, एकमेकांचा काही संबंध नाही आहे नेहा. तेव्हा नेहा बोलते, आशू तुझं शिवाबद्दल काही एकमत असो, पण एका बाईने बाईसाठी उभं राहणं हे आजच्या जगात गरजेचं आहे आणि शिवाने तेच केलं. तेव्हा नेहा बोलते, खरंच शिवा आज तुझं कौतुक केल्याशिवाय राहत नाही आहे. तेव्हा नेहा बोलते, ज्या घरात शिवा असेल त्या घरात कुठल्याच बाईला धोका नाही आहे. ज्या वस्तीत शिवा असेल त्या वस्तीत अन्यायाला थारा नाही. आणि ज्याच्या आयुष्यात शिवा असेल तेव्हा शिवा नेहाला काहीतरी खुणवते. नेहाला पण कळतं की मी काय बोलते आणि नेहा टोन बदलून बोलते, थँक्यू शिवा माझ्या आशूला वाचवल्याबद्दल, थँक्स. तेव्हा शिवा तिच्या आईला बोलते, आई हे बघ मी खरंच कोणावर अन्याय होताना नाही बघू शकत.
मी देवीची भक्त आहे अगं, आणि देवीनेच आपल्याला शिकवलं आहे ना, कोणावर अन्याय होत असेल तर वाचा फोडायची, समजावून कळत नसेल तर तोडायचं. आई, मी अगं खरंच कोणावर अन्याय होताना नाही बघू शकत. तू मला शपथ घ्यायला इथे आणलं ना, मी घेणार शपथ, घेणार. गुरुजी आणि शिवा सर्वांसमोर दिव्यावर हात धरते आणि बोलते, मी शिवा वंदना कैलास पाटील आज देवीच्या आणि तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने शपथ घेते, मी माझ्या पप्पांनी दिलेली शिकवण कधीच विसरणार नाही. ना अन्याय सहन करणार, ना कुणावर होऊ देणार, आणि फक्त सूने म्हणून शांत बसणार नाही. आणि माझ्या नवऱ्यावर आणि कुटुंबावर अन्याय होत असेल तर तो सहन करणार नाही. आणि आशूकडे बघते आणि बोलते, मग कोणी आपलं मानो या ना मानो. आणि बोलते, यापुढे जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे शिवा उभी राहील. तेव्हा ते आशूलाही योग्य वाटत असतं. त्या रात्री आशू गॅलरीमध्ये नेहासोबत बसलेला असतो. तेव्हा नेहा आशूला म्हणते, आशू एक प्रश्न विचारू तुला? तेव्हा आशू बोलतो, तेव्हा नेहा बोलते, हे बघ, आज जे शिवाने जे काही केलं त्याचा राग आला का तुला? तेव्हा आशू बोलतो, ते करायची गरज नव्हती तिला. तेव्हा नेहा बोलते, पण तुला राग आला का? तेव्हा आशू बोलतो, हे बघ, तिने उगाचच ते सगळं. तेव्हा नेहा बोलते, पण तिने तिच्या पद्धतीने तुझी मदत केली. तेव्हा आशू बोलतो, हो, पण नेहा बोलते, तिने मुद्दाम नाही ना केलं. हां. तेव्हा आशू बोलतो, नेहा, मला एक गोष्ट कळत नाही, तिला जे वाटतं ते तिला कंट्रोल का करता येत नाही? तेव्हा नेहा बोलते, हे बघ, त्या दिवशी पण तेच झालं. तुला आठवतं आहे त्या पक्या गुंडाबरोबर जेव्हा फाईट झाली होती तेव्हाही असं काही झालं नसावं ना, म्हणजे तिने मुद्दाम केलं नसेल ना. तेव्हा आशू बोलतो, ऐक, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याकडे प्रूफ आहे. त्या पक्या गुंडाबरोबर तिचा फोटो आहे, ती त्याला पैसे देत होती. मग आता ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे? तेव्हा नेहा बोलते, नाही, मला नाही वाटत असं काही असेल. कदाचित ना आपण जरा लवकर डिसिजन घेतला. आपण विश्वास ठेवायला पाहिजे होता तिच्यावर, नाही का? मग मला एक गोष्ट सांग, तिने पैसे का दिले? तेव्हा नेहा बोलते, असं असेल काहीतरी. तेव्हा आशू बोलतो, असं कसं कारण असेल? नेहा, हे बघ, एकमेव याचं कारण आहे की तुला खरंच वाटतं का की त्या गुंडाला पैशांची गरज होती? नाही, त्याने शिवाचं काम केलं म्हणून शिवा त्याला पेमेंट करत होती, दॅट्स इट. हे एकमेव कारण आहे त्याच्या मागचं. आणि आज जे काही घटना घडल्या आहेत त्याच्यामुळे तुला असं वाटत असेल की माझं शिवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, तर असं काही नाही आहे. मला एक गोष्ट कळत नाही आहे की आज जे काही झालं ते होऊ द्यायचं होतं ना, मध्ये पडायची काय गरज होती? तिला काय वाटतं मी हँडल करू शकत नाही? फार काय झालं असतं, मी मार खाल्ला असता. मला खाऊ दे ना, मी डील केलं असतं माझं. तेव्हा नेहा बोलते, नाही, मला नाही असं काही म्हणायचं, मी आपलं जे काही वाटलं ते बोलले. तेव्हा नेहा बोलते, ठीक आहे आशू, मी येते, मला उशीर होतोय. आणि नेहा तिथून निघून जाते. इकडे चंदन दिव्याची वाट बघत असतो. तेव्हा दिव्या येते आणि बोलते, चंदन का सारखं बोलत असतोस? तेव्हा चंदन बोलतो, दिव्या, आय एम रिअली सॉरी. तेव्हा दिव्या बोलते, का? तेव्हा चंदन बोलतो, मी तुला प्रश्न विचारून खूप त्रास दिला ना, तुला नाही आवडत, यानंतर नाही होणार. तेव्हा दिव्या बोलते, का विश्वास ठेवायचा आणि मी तुझ्यावर? तेव्हा चंदन बोलतो, कारण दिव्या, प्रेम आहे माझं तुझ्यावर आणि ते कमीही नाही झालं आहे. आणि मी तुझ्यासाठी खूप काही केलं आहे ना ऑलरेडी. म्हणजे तुला चांगलं महागड्या गाड्यांसोबत फिरवलं, चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो, चांगले गिफ्ट्स दिले, हो ना? तेव्हा दिव्या बोलते, मग? तेव्हा चंदन बोलतो, त्याच प्रेमासाठी मला अजून एक काम करायचं आहे. तेव्हा दिव्या शंकेने विचारते, म्हणजे? तेव्हा चंदन बोलतो, मला तुला आईस्क्रीम खाऊ घालायचं आहे. तेव्हा दिव्या बोलते, कुठल्या रेस्टॉरंटमध्ये? तेव्हा चंदन बोलतो, रेस्टॉरंट नाही, हातगाडी आहे, ते बघ. तेव्हा दिव्या बोलते, हातगाडीवरचं आईस्क्रीम? तेव्हा चंदन बोलतो, अगं खूप फेमस आहे, तू खाऊन बघ एकदा, म्हणजे मजा येईल तुला, थांब मी घेऊन येतो. तेव्हा चंदन खिशातनं फोन काढतो आणि बोलतो, दिव्या, एक फार महत्त्वाचा कामाचा फोन आला आहे, तू घेऊन येतेस का कुल्फी? तुझ्या आवडीची घे आणि पैसे नको देऊ, ते मी बघतो, ओके, जा. तेव्हा चंदन बोलतो, अगं फोन घेऊन कुठे चालली आहेस? कुल्फी कशी पकडशील? दे इकडे, दे. दिव्या चंदनच्या हातात फोन देते. तेव्हा चंदन बोलतो, जा. दिव्या जाता बोलते, का करते मी हे? तेव्हा चंदन पटकन दिव्याचा फोन चेक करतो. कीर्ती, फोन कॉल कुठे? फोन कॉल दिसत नाही आहे, रेकॉर्ड्स दिसत नाही आहे. तेव्हा फोनमध्ये चंदन कॉल रेकॉर्ड्स चेक करत असतो. तेव्हा दिव्या मागे फिरते. तेवढ्यात चंदन पटकन आपला फोन कानाला लावतो आणि फोनवर बोलण्याचं नाटक करतो. दिव्या येणार तेवढ्यात बोलतो, ठेवतो, डोंट वरी. तेवढ्यात दिव्या त्याच्याजवळ येते. तेव्हा चंदन बोलतो, हा, अरे वा, आणलीस? तेव्हा चंदन बोलतो, खाऊन बघ, अरे एकदम फेमस आहे, तुला खूप आवडेल. तेव्हा चंदन तिला बोलतो, पैसे नाही दिलेस ना? तेव्हा चंदन त्या कुल्फीवाल्याला बोलतो, मी देतो पैसे. आणि आईस्क्रीम दिव्यासोबत चेअर्स करतो. इकडे आशू बसलेला असतो. तेव्हा सुहास आणि कीर्ती त्याच्याकडे येतात.
तेव्हा कीर्ती आशूला बोलते, आशू ओकेच ना? तेव्हा आशू बोलतो, हां मी ओकेच आहे. तेव्हा सुहास मध्येच बोलतो, अरे तो ओकेच असणार आहे ना, कशाला काय होणार आहे त्याला? तेव्हा सुहास म्हणतो, नाही म्हणजे कसं आहे, आजचा दिवस एकदम छान गेला ना रे. महत्त्वाचं म्हणजे काय, पत्रिका देवासमोर ठेवून झाल्या म्हणजे आता कसं एकदम छान होईल ना. तेव्हा सुहास बोलतो, थोडक्यात काय, संक्रांत फळली. हां आता फक्त जरा ते. तेवढ्यात कीर्ती बोलते, सुहास जाऊ दे ना, सोड, नको नको तो विषय. काय ना तो विषय काही संपणार नाही आणि शिवाचं आपल्या कार्यात विघ्न आणणं पण संपणार नाही. आणि तसंही आज जे काही झालं आहे ना, तो पण तिचा स्टंटच असणार आहे. जाऊ दे तो विषय, नको. तेव्हा सुहास बोलतो, नाही पण कीर्ती, शिवाचं प्रेम आहे हां आशूवर आणि प्रेमात त्याग महत्त्वाचा असतो. तेव्हा कीर्ती बोलते, त्याग? आणि ती इतरांनी तिच्यासाठी त्याग करावा अशी मुलगी आहे ती. तेव्हा सुहास बोलतो, तिचं प्रेम त्याग हे एका बाजूला, पण मला काय आज तिचं तिथे येणं आवडलेलं नाही आहे. तेव्हा कीर्ती बोलते, एक मिनिट, कोणाला आवडलं आहे? कोणाला आवडलं आहे? कोणालाच आवडलेलं नाही आहे. तेव्हा कीर्ती विचारते, आशू तुला तरी आवडलं आहे का? तेव्हा आशू काहीच बोलत नाही. तेव्हा कीर्ती बोलते, बघतोयस ना सुहास, बिचारा डिस्टर्ब झाला आहे आणि तिकडचं वातावरण बिघडलं ते वेगळंच. तेव्हा कीर्ती बोलते, काय ना ती मुलगी आपल्या घरी जरी आली, आजूबाजूला जरी आली तरी अशांतता फिरते, वातावरण बिघडतंच. तेव्हा सुहास बोलतो, नाही पण कीर्ती कसं आहे ना, शिवा इथे आपल्या घरी होती तेव्हा ती आशूच्या आजूबाजूला असणं. तेवढ्यात आशू बोलतो, जिजू ऐक ना, बस या विषयावर नको बोलायला. ताई. तेवढ्यात कीर्ती बोलते, हो हो सॉरी आशू, सुहास नको तो विषय, मीच मूर्ख आहे, मीच विषय नाही काढायला पाहिजे. काय ना तिचा विषय निघाला ना मला पण त्रास होतो. अरे ते सगळं जाऊ दे, हे बघ काय आणलं आहे तुझ्यासाठी, हलवा, तुला आवडतो ना? तेव्हा आशू हसतो आणि घेतो, खाऊन बघतो आणि बोलतो, छान झाला आहे. तेव्हा कीर्ती सुहासला खुणवते. तेव्हा सुहास बोलतो, कीर्ती मला हलव्यावरून आठवलं, मी नेहाला ना बरेच दिवस ऑब्झर्व करतोय, एकदम स्मार्ट मुलगी हां. तेव्हा कीर्ती बोलते, हो खरंच सुहास. तेव्हा सुहास बोलतो, म्हणजे आजचंच बघ ना, तिने घरातलं सगळं कसं छान सांभाळून घेतलं. तेव्हा कीर्ती बोलते, अरे स्वयंपाकाचं पण तिनेच सांभाळून घेतलं आहे. तेव्हा सुहास बोलतो, हो. तेव्हा आशू शांत बसलेला असतो. तेव्हा कीर्ती बोलते, आशू आवडलं ना तुला? तेव्हा आशू बोलतो, फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. तेव्हा कीर्ती बोलते, खा ना मग अजून. तेव्हा आशू बोलतो, खातोय की. तेव्हा कीर्ती बोलते, आशू तुला कळतंय ना आम्ही का म्हणतो तुझ्यासाठी की नेहाच तुझ्यासाठी योग्य आहे? म्हणजे बघ ना, तिला सगळं कळतं, तुला काय आवडतं काय नाही. अरे हा हलवा पण तिनेच बनवला आहे तुझ्यासाठी. तेव्हा आशू शॉक होतो. तेव्हा सुहास बोलतो, म्हणजे आम्हाला दोघांना अगदी मनापासून वाटतंय हां की नेहाच तुझ्यासाठी योग्य आहे. इकडे नेहा आणि शिवा भेटतात. तेव्हा नेहा बोलते, शिवा अगं अजून किती दिवस शांत राहायचं की एक दिवस काहीतरी चांगलं होईल या आशेने. तेव्हा शिवा बोलते, नेहा तू का पॅनिक होते? तेव्हा नेहा बोलते, तुला कळत नाही का काय होतंय ते? आशू त्याच्या मनातून हळूहळू लग्नाला तयार होत चाललाय. आज त्याने सगळ्यांसमोर हेच सांगितलं. तेव्हा शिवा बोलते, काय झालं? तेव्हा नेहा बोलते, माझं बोलणं झालंय आशूशी आणि मला नाही वाटत की तो त्याचं मत बदलेल. तुला माहिती, आशूला त्या फाईटबद्दल असं वाटतंय की तू ती मुद्दाम घडवून आणली आहेस मला हार्म करण्यासाठी. तेव्हा नेहा बोलते, हे बघ शिवा, आशूच्या मनातला गैरसमज दूर करण्यासाठी तुला सत्य शोधून काढावं लागेल. इथे आपण दोघी बोलून काही उपयोग होणार नाही आहे, त्याच्या डोळ्यासमोर प्रूफ दाखवायला हवा. तेव्हा शिवा बोलते, मी करते प्रयत्न. तेव्हा नेहा बोलते, शिवा प्लीज जे काही करायचं ते लवकरात लवकर कर, आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. आता प्रयत्न नाही, रिझल्ट आणायला लागणार आहे. आठवडा राहिला आहे फक्त, नाहीतर माझं लग्न होईल आणि ते मला नाही करायचं आहे. कारण आशूच्या आयुष्यातली शिवाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि इथेच एपिसोड संपतो.